श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घरात कापूर जाळल्याने आध्यात्मिक व आयुर्वेदिक महत्व व फायदे. चला तर बघूयात. घरात कापूर जाळल्याने किती फायदे आहेत ते बघूया. ज्या घरात कापूर जाळला जातो त्या घरात पितृदोष घरात निर्माण होत नाही. तसेच आपण घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळतो तेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक मार्गाकडे आपण वळतो. कापूर जाळत असतो तेव्हा आपल्याला अक्षय कर्माचा फळ मिळतो. म्हणजे कसं आहे, घरात सकाळ संध्याकाळ आपण कापूर जाळल्याने आपल्याला अक्षय कर्माचा फळ मिळतो, म्हणून घरात कापूर जाळावे. तसेच ज्या घरात कापूर जाळला जातो सकाळ संध्याकाळ त्या घरात पितृदोष राहत नाहीत व दोष निर्माण होत नाहीत. पितृदोषावर हा एक उपाय आहे. तसेच भीमसेन कापूर असलं तर सर्वात उत्तम. जेव्हा आपण कापूर लावतो तेव्हा घरात मंगलमय वातावरण राहते. बघा जसा कापूर जळतो तसा आपल्यातले अहंकार व अशुद्धन कमी होते. खऱ्या प्रमाणात आपण आध्यात्मिक मार्गात येतो. खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांच्या चरणी जातो. आपण कसं आहे, आध्यात्मिक म्हणतो व खऱ्या अर्थाने आपण स्वामी महाराजांच्या चरणी किंवा तुमचे जेही देवदेवता असतील आपण त्याच्या चरणी जातो. जसे जसे कापूर जाळले जाते तसे घरातले निगेटिव्हिटी व अहंकार जळते. तसेच कापूर हे दोन प्रकारचे असते. एक भीमसेन कापूर हे नैसर्गिक असतो आणि आयुर्वेदिक असतो, जे आपल्याला आध्यात्मिक उपयोगात होतो. जेव्हा आपण कोणतेही पूजा करत असतो त्यावेळी शास्त्रानुसार देवी देवता समोर कापूर लावल्याने देवताची कृपा प्राप्त होते. अशा वातावरणात देवी देवता लवकर प्रसन्न होतात. तसेच कापूरच्या वासाने घरात सकारात्मकता येते. तसेच भीमसेन कापूर हा आयुर्वेदिक औषध मध्ये वापरला जातो. इंडोनेशिया व जावा मध्ये कापूर नावाचे अति उंच असे हिरवेगार मोठे वृक्ष असतात. म्हणून तुम्ही भीमसेन कापुराचा वापर करा. थोडेसे महाग असतो पण ते चांगला आहे. जे आपण हवेतून जंतू येतात ते सुद्धा नष्ट होतात. भीमसेन कापूर हे तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल. तसेच भीमसेन कापूर हा आपल्याला सर्दी खोकल्यासाठी खूप उपयोगी असतो. आपल्याला कसं सर्दी खोकल्यासाठी खूप उपयोगी असतो. व आपण काय करायचं, सर्दी खोकला आले की पातेल्यात गरम पाणी करून घ्या व त्यात भीमसेन कापूरचा चुरा घाला आणि पाण्याचा वाफ घ्या. तसेच तुम्हाला जर सर्दीचा त्रास होत असेल तर तिळाच्या तेलात कापूर घालून लावावे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला सर्दी खोकला आली की आपण काय करायचं, गरम पातेल्यात पाणी घेऊन त्यात चुरा घाला. जर तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल तर तिळाच्या तेलात कापूर घालून लावावे. कारण तिळाचा तेल हा वास हे उग्र असतो. हे जर कापूर मिश्रित तेल लावल्यावर तुम्हाला आराम मिळेल. कसं आहे, तुम्हाला आराम मिळेल. असे आहेत भीमसेन कापुराचे आयुर्वेदिक महत्व. श्री स्वामी समर्थ.